नमस्कार. आपण पाहत आहात जतचा आवाज. मी मोहन माने पाटील. आज जतमध्ये महागाईच्या विरोधात काँग्रेसचे आक्रमक आंदोलन. मेलोडी चॉकलेट वाटप करत केंद्र सरकार विरोधात अनोखे आंदोलन. देशामध्ये वाढती महागाई, पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, वाढत्या किमती आणि ग्रामीण भागातील इंधन टंचाईच्या निषेधार्थ आज जत येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. माजी आमदार विक्रमसिंहदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, व्यापारी, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आंदोलक कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत महागाई कमी करा, पेट्रोलचे डिझेलचे दर कमी करा, जनतेला दिलासा द्या अशा घोषणा दिल्या. वाढत्या इंधन दरामुळे वाहतूक खर्च वाढवून जीवनावश्यक वस्तूच्या किमती गगनाला भिडल्याने सामान्य जनतेचे आर्थिक कंबरडे मोडल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातील इंधन टंचाईमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेती मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टर, पंप आणि इतर यंत्रणा डिझेलवर अवलंबून असताना अनेक पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतीची कामे खोळंबत असून शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. यावेळी बोलताना माजी आमदार विक्रमसिंहदादा सावंत यांनी केंद्र शासनावर जोरदार टीका केली. देशात महागाई आणि बेरोजगारी वाढत असताना केंद्र शासन जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना मेलोडी चॉकलेट देण्यात व्यस्त असल्याचा टोला लगावत आंदोलनस्थळी नागरिकांना मेलोडी चॉकलेट वाटप करून प्रतिकात्मक निषेध नोंदवण्यात आला. या अनोख्या आंदोलनामुळे परिसरात मोठी चर्चा रंगली होती. काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात संतप्त भावना व्यक्त करत प्रशासनाला निवेदनही सादर करण्यात आले. यानंतर जतचे उपविभागीय अधिकारी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. पेट्रोल, डिझेल दरात तात्काळ कपात करावी, ग्रामीण भागातील इंधन टंचाई दूर करून नियमित पुरवठा सुरू करावा, शेतकऱ्यांना पुरेसे डिझेल उपलब्ध करून द्यावे, तसेच महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. तसेच पेट्रोल पंपावरील कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी आणि इंधन साठेबाजी करणाऱ्यावर तातडीने गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली. जर प्रतिनिधी मोहन माने पाटील व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जतचा आवाज आपण सर्वांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद. आज देशात पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य लोकांना मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी हालाकीचे दिवस काढावे लागतात. या मोदी सरकारचा या निमित्तानं आम्ही निषेध करतोय आणि इथून पुढं या सरकारच्या माध्यमातून जर सर्वसामान्य लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर वेळोवेळी या ठिकाणी अशा प्रकारचे आंदोलन तीव्र प्रकारचे करण्यात येईल असे या निमित्तानं